माझं नाव विवान पाठक आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो जी इंटरनॅशनल स्कूलमध्ये. आणि आज मी एक कविता सादर करणार आहे मी केलेली, जिचं नाव आहे हम है भारत के इंसान. तर मी सुरू करतो. ए लोगो, हम है भारत के इंसान, न हमसे है कोई ताकतवर, न हमसे है कोई बुद्धिमान. हम है दिल के साफ और सच्चे, मन के है हम अच्छे. वैसे तो हम भिन्न और नेक हैं, पर समय आने पर जितनी पूरी दुनिया नहीं उतने हम एक हैं. हम सब है भारत का सम्मान, सबसे अच्छे हैं और सबसे बलवान. हमारा देश अब तक इतनी ऊंचाइयों पर आया है, न कोई और देश उन ऊंचाइयों तक पहुंच पाया है. इसलिए गर्व है क्योंकि हम हैं भारत के इंसान. न कोई है हमसे ताकतवर, न कोई है हमसे शक्तिमान. न कोई है हमसे ताकतवर, न कोई हमसे शक्तिमान. हरिओम. फार सुंदर विवान, व्हेरी नाईस. आणि ही कविता कशी काय रे सुचली तुला? म्हणजे का वाटलं अशी कविता लिहावी? आता 2 महिन्यापूर्वी माझी एक्झाम चालू होती, युनिट टेस्ट. त्याच्यामध्ये माझा नेक्स्ट डे मराठीचा पेपर होता. संध्याकाळी मी कंटाळलेलो, मला अभ्यास पण नव्हता करायचा, म्हणून मला सुचली. अरे बापरे, म्हणजे तू भारीच आहेस. कंटाळा आला की तुला काव्य वगैरे सुचतं, म्हणजे काय अमेझिंग. व्हेरी नाईस. पण खूप सुंदर केली आहेस तू. आणि त्या कवितेमध्ये विशेष करून ना, जर सर्वांनी ऐकली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये विवांनी ना असं त्याला जे सुचलंय ते भारत भारत या शब्दाचा अर्थ खरं तर त्याच्यामध्ये त्यांनी घेतलाय. म्हणजे इतकी विविधता आहे आपल्या देशामध्ये, हो की नाही? म्हणजे डायव्हर्सिटी, त्या सगळ्या डायव्हर्सिटीमध्ये असलेली युनिटी, त्याच्यानंतर आपल्या सगळ्या म्हणजे एकूण सनातन संस्कृतीमध्ये असलेलं तेज, त्याच्यामध्ये आलेला धर्म, त्याच्यामध्ये आलेलं राष्ट्रीयत्व, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं सर्व अध्यात्म. म्हणजे अल्टिमेट गोष्ट जी सांगितली आहे की काहीही करत असाल तरी असं ईश्वर प्रणिधान, असं जसं आपण नियम बघितला त्याचा कधीही विसर पडू देऊ नये. तर सगळं वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये आलंय, पण फार सुंदर पद्धतीने त्याला ते काव्य सुचले. सो विवान, व्हेरी नाईस. हा, खूप छान केलीस. आणि असंच करत जा. आणि नंतर जमलं तर सर्वांना आपण शेअर करूच यात वार्तापत्रातली कविता देखील. हो. ओके.